जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल। निवल पंपासमोर कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 गावातील असून आमच्या कुळधरण मधला दलित वस्तीतला रस्ता होता तो आमच्या बागाचा माळा, रस्त्याचं नाव बागाचा माळा आहे। आमचा रस्ता तहसीलदारने आमच्या विरोधकांबरोबर मंजुरी आदेश देऊन त्यांनी गट नंबर आमचा 40 नंबर गट नंबर अनिल भागवत गजरमलचा गट नंबर 40 असून गट नंबर 37 ज्ञानदेव रामा गजरमल यांचा असून आता सध्या गट नंबर 37 मध्ये डांबरीकरण असून तिथं आम्ही तो रस्ता अडवलेला नाही। तहसीलदारने यांनी आमच्यावर आरोप केला आहे की रस्ता अडवला आहे म्हणून, परंतु आम्ही रस्ता काय अडवलेला नाही। तहसीलदारने सांगितलं रस्ता खुला करावा। रस्ता आम्ही गट नंबर 37 डांबरी असून गट नंबर 40 अनिल भागवत गजरमलचा असून तो बेकायदेशीर असल्यामुळे तहसीलदार साहेबांनी डायरेक्ट तो गट नंबर 40 खुला करावा असं आदेश दिलेला आहे आमच्या कुळधरण ते सुपेकरवाडी मधला रोड बागाचा माळा ह्या रस्त्यालगतचा हा 40 गट नंबर आहे आणि गट नंबर 40लाच तहसीलदार साहेबांनी आदेश देऊन गट नंबर 40 हा खुला केलेला आहे। आज रोजी गट नंबर 40 हा अनिल भागवत गजरमलचा असून गट नंबर 37 ज्ञानदेव रामा गजरमल आहे। गट नंबर हा 37 मध्ये डांबरीकरण आहे। कुळधरण ते बागाचा माळा कुळधरणपासून रस्ता अडवलेला होता गट नंबर 8 पासून 40 पर्यंत। तर तसे आता आमचा निकाल झालेला होता, आम्हाला तहसीलदार साहेबांनी विरोधात निकाल दिलेला आहे। आम्ही तो प्रांताकडे अपील केला। आज आम्हाला प्रांत साहेबांनी तारीख दिली ती 11 आजची आज तुमचा रस्ता खुला करून देतो म्हणून। जे काय समोर आम्ही आमच्या वकिलाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ते अपील केलं। साहेबांनी आम्हाला नोटीस दिलं आज सकाळी की बुवा तुमचा 2 वाजता आमनासामनी करून तुम्ही समधी हजर राहा। आम्ही समजा इथं 2 वाजता हजर राहिलो आणि आमची पुढच्या पार्टीला बोलावलं नाही आणि आमच्या पुढच्या पार्टीला डायरेक्ट गणेश सदाशिव सुपेकर व 3 आणि इतर बाकीचे त्यांना आमच्या समोर बोलावलं नाही काय नाही। आमची समजूत काढण्यासाठी त्यांनी आम्हाला समोर बोलावलं आणि आमच्या पाठीमागं आमच्या त्या पुढच्या समोरच्या पार्टीला जाऊन डायरेक्ट सांगितलं की बुवा तुम्ही रस्ता चालू करा, तुमचं काय कुणी अडवत नाही काय नाही। आता आम्हाला साहेबांनी इथं समोर आमची समजूत काढण्यासाठी 3 तास बसवलं आणि आमच्या समोरच्या पार्टीला रस्ता खुला करायला समोर चालू करायला लावलं। डम्पिंग ट्रॅक्टर व JCP लावून रस्ता एकदम त्यांनी मुरुम टाकून आमच्या रानातला रस्ता खुला करून दिला त्यांना। आमचं म्हणणं नाही रस्ता अडवायचा म्हणून, आमचं असं एकच म्हणणं होतं की गाव ते दलित वस्तीपर्यंत रस्ता झाला पाहिजे। गट नंबर 8 ते गट नंबर 40च्या पुढे सुपेकरवाडी। परंतु साहेबांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे। आम्हाला इथं बसून त्यांना पुढच्या आमच्या समोरच्या पार्टीला डायरेक्ट रस्ता खुला करायला आदेश दिलेला आहे। राजकीय नेत्यांना बळी पडून ह्या समजा गोष्टी झालेल्या आहेत। आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आता जिल्हा कोर्टात आम्ही जाणार आहे पुढे जिल्हाधिकाऱ्यासमोर। आज आम्ही इथं प्रांत ऑफिस समोर आहे। आमची अपंग व्यक्ती आज पेट्रोल टाकून आत्महत्या करणार आहेत प्रांतासमोर। ह्याला सर्व जबाबदार इथले अधिकारी असतील। दलित वस्तीचा रस्ता गाव ते सुपेकरवाडी 40 मध्ये आमचं क्षेत्र असून 20 फुटाचा रस्ता पांगवण्यात आलेला आहे। तहसील प्रांत साहेबांनी परवानगी देऊन आम्हाला काय बोलावलं इथं, म्हणले की तुम्ही इथं हजर राहा 2 तारखेला, नाही तर तुमच्या विरोधात निकाल केला जाईल। आम्हाला इथं बोलून घेतल्यानंतर आम्हाला 1 वाजता बोलून घेतलं आणि आमचा निकाल ठेवला सकाळ 5 वाजता। आता 4:45ला निकाल ठेवल्यामुळं आणि विरोधकांना सांगितलं की ह्यांनी की तुम्ही रस्ता खुला करून घ्या। सर्कल भाऊसाहेब अधिकारी ते रस्ता खुला करायला गेले आणि आम्हाला इथं बसवून ठेवलं आणि तहसीलदार साहेबाच्या
साहेबाच्या आदेशामध्ये म्हटलं होतं की तुम्ही जर हजर नाही राहिला तर तुमच्या एक तर्फी निकाल पार्टीला दिला जाईल आणि आम्हाला इथं बसवून ठेवून की फसवणूक केली आणि तिकडं सर्कल भाऊसाहेब आणि पोलीस डिपार्टमेंट पाठवून त्यांनी ते रस्ता करवला तर तो तिथं आमच्या मुलांना दमदाटी घेऊन देऊन तिथं कोणी आल्यास आत टाकू धमक्या देऊ असं हे करून आम्हाला इथं बसवून ठेवण्यात आलं आणि रस्ता करून घेतला. देता आमच्या वावरात बागायती 20 फुटाचं मुर्मीकरण पांगवून दिलं. म्हणजे अशी मनमानी केली की आमच्या वाद्यांना अशी परवानगी दिली गेली तुम्हाला काय पांगवायचं तेवढा पांगवा, बघू काय करतंय कोण, आम्ही आहेत तुमच्या पाठीशी. अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय झालेले, आम्हाला बसवून ठेवलेलं आहे. आम्हाला इथं बसवून ठेवलं, आम्हाला बसवून ठेवलं इथं आणि म्हणली तुम्ही जर नाही आला आत्ताच्या आता तर तुमच्या विरोधात निकाल दिला जाईल. आम्हाला इथं बसवून ठेवलं आणि वाद्यांना सांगितले तुम्ही दावा तुम्ही काम करून घ्या. आम्ही विनंती करून राहिलो साहेबांना पण त्यांनी काय आमचं म्हणणं ऐकलं घेतलेलं नाही. अशा प्रकारची ही अन्याय झालेला आहे. आणि गावामधून 8मधून वाद्यांचं क्षेत्र आहे तिथं रातोरात त्यांनी कंपाऊंड करून पुढचा रस्ता आमचा बंद केलेला आहे आणि त्याची बी समक्ष पाहणी करावं. नाही तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला फोटोमध्ये टाकतो की खरंच रस्त्यावर कंपाऊंड केलेलं आहे का नाही आणि जातीविषयक करून आमच्यावर अन्याय केलेला आहे. आम्ही तहसीलदारांकडं आम्ही अन्याय झाला म्हणून आम्ही प्रांतसाहेबांकडे आलो. आमची कुठंतरी आमची मदत होईल प्रांतसाहेबाकडे गेल्यावर. पण प्रांतसाहेबांनी बी आम्हाला असंच नादून बसवून ठेवलं एका दिवस आणि वाद्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन करून घ्या. त्यांना ऑर्डर दिली. आम्ही सोमवारी टी ऑर्डर दाखल केली होती पण त्यांनी काय आम्हाला त्याचा निर्णय दिला नाही आणि सांगितलं की तुम्हाला देताच येत नाही आणि तुम्हाला रस्ता झाला म्हणून काय करा. पण आम्हाला रस्ता गावात जायला नाही कारण आमच्या 40मध्ये फक्त 40 एका गटामध्ये 20 फुटाचा रस्ता टाकून आमच्यावर अन्याय केला आहे. कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा आमची हीच विनंती. बाकी याच्या पुढे काय बोलू शकत नाही. मला कुठल्याही पुरावा न येता त्यांनी डायरेक्ट रस्ता केलेला आहे. मला म्हणले इकडं 2 वाजता तारखेला हजर राहून तिकडं काम चालू केलं. मला कुठलं नोटीस नाही, कुठं माझी सही नाही, काय नाही नसताना रस्ता चालू केला. म्हणजे किती अन्याय केला माझ्या अपंगावर. हां मी जिल्हाधिकाऱ्यापुढं पेट्रोल टाकून आत्मदहनाचा उद्या इशारा देतो. कुळधरण ते सुपेकरवाडी रोड जुनाच होता पाऊल रस्ता म्हणून 8 फुटाची त्याचा रस्त्याचा व्यास आहे. तरी तो रस्ता आम्ही दरवर्षी पाऊस आला की आमची जाण्या येण्याची खूप अडचण व्हायची. पेशंट नेता येत नसायचे. आमचे दूधवाले दूध जर घेऊन चालले तर त्या गणेश सुपेकर, सदाशिव सुपेकर आणि सागर सुपेकर आणि त्याची आई कबई म्हणून आहे तिचं नाव, मोहन सुपेकर, राजू सुपेकर आणि बापू सुपेकर यांनी अक्षरशः आम्हाला काट्या घेऊन उभा राहून रात्री अवरात्रीसुद्धा त्यांनी आम्हाला अडवणूक केलेली आहे. आणि सकाळी रात्रीचं पेशंटसुद्धा नेऊन दिलेलं नाही. सकाळी दूध घेऊन जाताना तिथं अडवणूक केलेली आहे व दूध वतून दिलेली आहेत. आणि असे आम्ही त्यांच्या काचाखाली जवळजवळ 20 वर्ष झाली त्यांचा त्रास सहन करीत आलेलो आहे. आम्ही दलितवर्गीय माणसं आहेत. आम्हाला कुठला न्याय नाही, कुठलं काय नाही. आणि गावाचे ग्रामसेवक त्यांची बाजू धरतात, त्यांचा सगळा विचार केला जातो आणि पूर्ण राजकीय पुढारी त्या सर्व पार मुंबईपर्यंत त्यांनी आमच्यावर दबाव आणून तहसीलदार साहेब आणि प्रांतसाहेब यांनी त्यांचा निकाल करून पूर्ण आमच्यावर अन्याय केलेला आहे. आणि आमचं कुणी नसतानासुद्धा तिथं आम्हाला तुम्हाला खोटा सांगून आम्हाला ते लेटर काढले, पत्र काढले, मुलांसहित पत्र काढले, जमीन नावावर नसतानासुद्धा पत्र काढलेले आहेत आणि आम्हाला इथं बोलून घेतलेलं आहे आणि आमच्यावर खूप अन्याय केलेला आहे. आमचे मुकी जनावरं बिगर पाण्याची खाण्याची आज घरी बांधून पडलेले आहेत पण त्यांनी आमचा अजिबात विचार केलेला नाही. आणि समोरच्या पार्टीला सदाशिव सुपेकर, सागर सुपेकर साहेब आणि त्यांनी ग्रामसेवक यांनी पूर्ण जाऊन तिथं पूर्ण रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि एवढीच शासनाला विनंती आहे आमची की गरिबावरचा अन्याय दूर करावा, एवढीच कळकळीची विनंती आहे. आणि त्यांनी 8मधून रस्ता न करता त्यांनी 40मध्ये जाऊन रस्त्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आमच्या गरिबांच्या रानामध्ये 20 फुटाचा रोड पूर्ण केलेला आहे. तरी शासनाला एवढीच विनंती आहे आमची की आम्हाला मागासवर्गीयांना आम्हाला न्याय हवा आहे.
आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404 120069.